परमेश्वराच्या नावाला पुन्हा एक वार धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करू, त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान देऊ, कारण स्तवनामध्ये बसणारा तो आमचा जिवंत देवबाप आहे. या आपण सर्वजण पुन्हा एक वार या ऑनलाईन भक्तीच्या द्वारे आपल्या सर्वांना परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. सर्वजण मिळून पुन्हा एक वार त्याची उपकार स्तुती करूया, कारण आम्हाला सांभाळणारा, आमच्या जीवनामध्ये महत्कृत्य करणारा तो आमचा जिवंत देवबाप आहे. यावेळेस आपण डोळे झाकू आणि प्रार्थना करूया. गौरवी जिवंत देवबापा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान देवबापा आम्ही तुला देतो, कारण स्तवनामध्ये बसणारा तो आमचा जिवंत देवबाप आहेस. हे आमच्या स्वर्गीय जिवंत देवबापा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो जिवंत देवबापा, की मागील संपूर्ण सप्ताहावर तू आम्हाला सांभाळलंस, तू आमचा सहाय्यकर्ता, मार्गदर्शक, पुढारी झालास. आमच्या घरातून बाहेर जाणं, घरी पुन्हा येणं तू आशीर्वादाचं केलंस. या सप्ताहभरामध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टींनी देवबापा तू आम्हाला आशीर्वादित केलंस, तू आम्हाला आरोग्य दिलंस. तुझी कृपा तू आमच्या जीवनामध्ये दररोज आणि दररोज नवी केलीस. आमच्या घरातून बाहेर जाणं, घरी पुन्हा येणं तू आशीर्वादाचं, सुरक्षिततेचं केलंस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. गौरवी जिवंत देवबापा, जरी प्रभू परमेश्वरा आम्ही गृह उपासनेमध्ये आज एकत्रित होत असताना आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की ही सुंदरशी संधी कुटुंबाच्या द्वारे, कुटुंबासाठी प्रभू तू आम्हाला भक्तीसाठी एकत्रित केलंस. आणि पुन्हा एक वार तुझं गौरव प्रभू या सर्व गोष्टींच्या द्वारे तू करून घेत आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो देवबापा की होणारी आजची भक्ती आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाची तू कर, आणि देवबापा तुझ्या नावाला गौरव तू प्राप्त करून घे. येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं तू कर. ऐकणारे प्रत्येकाला प्रभू आम्ही तुझ्या गौरवशाली, सामर्थ्यशाली हातामध्ये समर्पित करतो. मला तो आपल्या वधस्तंभाच्या आड तू लपीव. तुझ्या वचनाची सेवा करत असताना लागणारी सर्व प्रकारची कृपा तू दे, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू दे, आणि तुझ्या नावाचं गौरव करून घे. पुन्हा एक वार सर्व गोष्टी तुझ्या हातामध्ये देत. धन्य तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारे प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एक वार देवाच्या वचनाकडे आपण ह्यावेळेस लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि माझा विश्वास आहे की जी व्हॉट्सअपच्या द्वारे जी वर्शिप ऑर्डर आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, त्या वर्शिप ऑर्डरच्या नुसार किंवा त्याच्यामध्ये जे शास्त्रभाग दिलेले आहेत, जुन्या करारामधून अनुवादाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या 9 वचनांकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. त्याचप्रमाणे योहान पुरुष वर्तमान नव्या करारामधून योहान पुरुष वर्तमान याचा 21वा अध्याय आणि त्याच्या 15व्या वचनापासून ते 23व्या वचनापर्यंत आपण ह्यावेळेस लक्ष केंद्रित करत आहोत. मागील 3 आठवड्यापासून आम्ही हे बघत आहोत की पुनरुत्थित ख्रिस्तानं जी जबाबदारी ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना किंवा त्याच्या मंडळीला दिलेली आहे, ती जबाबदारी आम्हाला कुठल्या कुठल्या पद्धतीनं पार करता येईल किंवा ती पूर्णत्वास नेता येईल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. आणि म्हणून जरी लॉकडाऊन च्या काळामध्ये आम्ही ही ऑनलाईन सर्व्हिस घेत आहोत, चर्च सर्व्हिस घेत आहोत, तरी देवाचं वचन सक्रिय रीतीने अतिशय सामर्थ्याने आमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि अनेकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी काम करत आहे. आपल्या असणाऱ्या कमेंट्सबद्दल, आपल्या असणाऱ्या रिप्लायबद्दल, आपण फोन करून जे सांगत आहात की देवबापाने आपल्या जीवनामध्ये कसं कार्य केलं, त्याबद्दल खरोखर मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की देवबापाचं वचन आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये मोठ्या सामर्थ्याने कार्य करत आहे. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण ज्या ठिकाणी आहात सुरक्षित राहा, सावधगिरी बाळगा, घरातून जर गरज असेल तरच बाहेर निघा, कारण ह्या कठीण काळामध्ये ज्या वेळेस आमच्या घरातले प्रियजन हे जग सोडून जात आहेत, आमचे नातेवाईक असतील, आमचे प्रियजन असतील, बरेच सेवक वर्ग जे आहेत ते आपल्याला सोडून जात आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मृत्यूचा हाहाकार ह्यावेळेस आम्हाला बघायला मिळत आहे. तरी पण जी धन्य आशा प्रभूने त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला दिलेली आहे की आम्ही पुन्हा एक वार आमच्या प्रियजनांना भेटणार आहोत. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं भावांनो आणि बहिणींनो की या वचनाच्या द्वारे आम्ही एकमेकांचं सांत्वन करणं गरजेचं आहे. आम्ही भेटणार आहोत, आमची भेट देवबाप घडवून आणणार आहे आणि म्हणून या वचनाच्या द्वारे आम्ही एकमेकांचं सांत्वन करणं गरजेचं आहे. या आता आपण आजच्या या असणाऱ्या संदेशाकडे लक्ष केंद्रित करूया. पुनरुत्थित ख्रिस्तानं दिलेली जी जबाबदारी आहे त्याचा 3रा भाग, याचे पण आम्ही 3 भाग करून या संदेशाकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. विशेषतः आम्ही योहानाच्या 21व्या अध्यायाच्या 15व्या वचनापासून ते 23व्या वचनाच्या असणाऱ्या
या पूर्ण परिच्छेदाकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत की ज्या ठिकाणी पेत्रा संगती येशूचं असणारं किंवा ख्रिस्ताचं असणारं जे एक देव म्हणून जे कम्युनिकेशन आहे आणि त्याच्यानंतर त्याचं स्वर्गारोहण झालेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. पेत्रा संगतीचं असणारं शेवटलं भाषण ज्यावेळेस येशू ख्रिस्त या पृथ्वीवर असताना करत आहे त्यावेळेस अनेक जबाबदारीचे प्रश्न येशू ख्रिस्त या पेत्राला विचारत आहे. वास्तविक पाहता जर आम्ही पुनरुत्थानानंतरचा असणारा जर गोषवारा पाहिला तर पुनरुत्थानानंतर येशू ख्रिस्त 40 दिवस त्या ठिकाणी दर्शनं देत आहे. त्यापैकी काही दर्शनं आम्हाला सामूहिक रीतीने दिली गेलेली आम्हाला त्या ठिकाणी आढळतात तर काही दर्शनं त्या ठिकाणी वैयक्तिक रीतीने दिलेली सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, अभ्यासाला मिळतात. पण ज्यावेळेस आम्ही योहानपुरुष सुवर्तमानाच्या 21व्या अध्यायाच्या 15 ते 23 वचनाकडे ज्यावेळेस आम्ही येतो या ठिकाणी येशू ख्रिस्त वैयक्तिक रीतीने पेत्राला काही गोष्टी प्रश्नार्थक दृष्टिकोनातून किंवा प्रश्नार्थक संदर्भातून तो त्या ठिकाणी विचारत आहे. शेवटलं संभाषण किंवा शेवटलं भाषण, शेवटला संवाद येशू ख्रिस्त या पेत्रा संगती या ठिकाणी करत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. योहान 21:1 ते 14 मध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्या 7 शिष्यांबरोबर झालेला संवाद, त्यांच्याबरोबर झालेली कृती आणि मग त्या कृतीमध्ये येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांच्यासाठी कशी न्याहारी तयार करतो आणि त्या न्याहारीसाठी कसं तो त्यांना आमंत्रित करतो, कसे त्यांना मासे मिळवून देतो, या सर्व गोष्टींचा वृत्तांत आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून ज्या शुभवर्तमानाकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत, ज्या ख्रिस्त केंद्रित वार्तेकडे आम्ही ज्यावेळेस लक्ष केंद्रित करत आहोत, प्रिय बंधू आणि भगिनींनो, मला तुम्हाला सांगू द्या, ज्या वेळेस आम्ही खऱ्या शुभवर्तमानाकडे आम्ही ज्यावेळेस पालन करायला सुरुवात करतो किंवा ज्या शुभवर्तमानाचं आम्ही खऱ्या अर्थानं पालन करायला सुरुवात करतो त्याचा महत्त्वाचा पुरावा हा आहे की आम्ही स्वतःचा त्याग करतो आणि ख्रिस्ताला अनुसरायला आम्ही सुरुवात करतो. एवढंच केवळ नाही तर देवाचा एक सेवक या त्याच्या असणाऱ्या लिखाणामध्ये म्हणत असताना म्हणतो की खरं शुभवर्तमान हे मनुष्य केंद्रित नसून ते ख्रिस्त केंद्रित आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे ख्रिस्ताचा वार्तालाप या पेत्राबरोबर होत असताना आम्हाला दिसत आहे, एक महत्त्वाची जबाबदारी, एक महत्त्वाचं विजन आणि मिशन या ठिकाणी ख्रिस्त इनडायरेक्टली ह्या असणाऱ्या पेत्राबरोबर तो त्या ठिकाणी शेअर करत आहे. त्याला ती बॅटअप त्याच्या हातामध्ये देत आहे. वास्तविक पाहता जर आम्ही या पुनरुत्थानाच्या अगोदर किंवा वधस्तंभावर जाणाऱ्या ख्रिस्ताच्या अगोदरचा असणारा जो पेत्र आम्हाला पोर्ट्रेट होतो, जो आम्हाला पेत्र दिसतो, हा काहीसा निराळा पेत्र आम्हाला दिसतो, तो एक्साइटेड असणारा पेत्र आम्हाला दिसतो, त्याच्याकडे ओव्हर स्मार्टनेस आहे अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणी आढळून येतात. पण ज्या वेळेस ख्रिस्ताचं पुनरुत्थान होतं, पुनरुत्थानानंतर ज्यावेळेस ख्रिस्त स्वतः पेत्राबरोबर संभाषण करतो, हे संभाषण होत असताना आम्हाला एक आगळा वेगळा पेत्र त्या ठिकाणी दिसतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या पेत्रा संगती झालेला वार्तालाप, या पेत्रा संगती झालेलं ज्या प्रकारचं संभाषण आहे, आम्हाला एका वेगळ्या महत्त्वाच्या असणाऱ्या विचारधारणेकडे घेऊन जातं. पेत्रा बरोबरचं असणारं संभाषण आम्हाला एका वेगळ्या ख्रिस्त केंद्रित कृतीकडे घेऊन जातं. पेत्रा बरोबर झालेलं संभाषण आम्हाला एका अलौकिक आणि अद्भुत आणि न भूतो न भविष्यती अशा असणाऱ्या जबाबदारीकडे घेऊन जातं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर आम्ही चर्च प्लांटेशनच्या दृष्टिकोनातून किंवा असणारं चर्च ग्रोथ, चर्च मिशन या असणाऱ्या जे थिओलॉजी कॉलेजमध्ये जे सब्जेक्ट शिकवले जातात त्या दृष्टिकोनातून जर ह्या परिच्छेदाकडे जर आम्ही बघितलं, या पॅसेजकडे जर आम्ही बघितलं, तर हा असणारा पॅसेज आम्हाला बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी शिकवून जातो. अनेक लेखक आहेत, त्यापैकी एक लेखक आहे की त्यांनी ह्या असणाऱ्या परिच्छेदावर पुस्तक लिहिलं, ज्या पुस्तकाचं नाव आहे 10 माय शीप. आणि हे जे पुस्तक आहे 10 माय शीप, हे 10 माय शीप आम्हाला अतिशय मंडळी रोपणाविषयी आणि त्या मंडळीच्या कार्यप्रणालीविषयी आम्हाला बरंच काही विश्लेषण त्या ठिकाणी देऊन जातं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा असणारा वृत्तांत म्हणजे योहानपुरुष शुभवर्तमानाचा 21व्या अध्यायातल्या 15व्या वचनापासून ते जवळजवळ 23व्या वचनापर्यंत असणारा हा वृत्तांत आम्हाला एका आगळ्या वेगळ्या जबाबदारीकडे घेऊन जातो. आणि म्हणून ती जबाबदारी आम्हाला बघणं गरजेचं आहे
त्या जबाबदारीकडे आम्हाला बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. ही जबाबदारी साधीसुधी नसून ही ख्रिस्तानं देव केलेली, त्याच्या विश्वासणाऱ्यांसाठी, त्याच्या शिष्यासाठी दिलेली ही जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी एका प्रश्नाच्या द्वारे सुरू होती आणि आमच्याकडून जे उत्तर येतं त्या उत्तरामध्ये असणारी ही जबाबदारी आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, पेत्रा संगती झालेला तो संवाद, 3 वेळा विचारलेला एकच प्रश्न आणि 3 वेळा दिलेलं एकच प्रकारचं उत्तर, हे आम्हाला त्या ठिकाणी एका वेगळ्या असणाऱ्या दृष्टिकोनामध्ये, एक अद्भुत आणि अलौकिक असणाऱ्या विचाराकडे, कृतीकडे घेऊन जातं. आणि म्हणून पेत्राच्या असणाऱ्या जीवनातील जर काही महत्वाचे जर घटक आम्ही बघितले तर आम्हाला बऱ्याच त्याच्या जीवनातल्या असणाऱ्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. पुनरुत्थानाच्या अगोदर ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर ज्यावेळेस तो दुःख सहनाकडे आहे, दुःख सहनातून जात आहे, छळदुखीतून जात आहे, वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी त्याचा छळ करत आहे, हा पेत्र या त्याच्या संगती दूर उभा राहून या सर्व गोष्टींचा वृत्तांत त्या ठिकाणी पाहते. वास्तविक पाहता या पेत्राकडे जर आम्ही बघितलं तर पेत्राच्या असणाऱ्या जे स्टेटमेंट्स आहेत, हे स्टेटमेंट अतिशय आम्हाला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाणार आहेत. ज्यावेळेस ख्रिस्ताच्या जीवनामध्ये किंवा ख्रिस्त या सर्व गोष्टींचा वृत्तांत आपल्या शिष्यांसंगती बोलत आहे, त्यावेळेस हाच पेत्र आहे की तो म्हणतो की प्रभू आपण कुठे जाणार, तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्या बरोबर येईल. ज्यावेळेस येशू म्हणतो की माझ्या अशा प्रकारे छळ होईल, तो म्हणतो की मी तुमच्यासाठी मरायलाही तयार होईल. आणि येशू ख्रिस्ताचं ते स्टेटमेंट त्या ठिकाणी येतं की पेत्रा तू आज या दिवसाचा शेवट होण्याच्या अगोदर 3 वेळेस तुम्हाला नाकारशील. कठीणतेमधून ख्रिस्त स्वतः जात असताना देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्याचे शिष्य त्याला सोडून गेले. पेत्र त्या असणाऱ्या त्या देवडीपर्यंत पोहोचत असताना त्या ठिकाणी असणारा सर्व वृत्तांत पेत्र त्या ठिकाणी पाहत आहे, अनुभवत आहे. पण तो ख्रिस्ताचा शिष्य आहे, हे 3 वेळा तो नाकारायला त्या ठिकाणी मागे पुढे सुद्धा पाहत नाही. 3 वेळा ख्रिस्ताला डिनाय करतो, पण ह्या ठिकाणी 3 वेळेस तो ख्रिस्ताच्या समोर उभा राहून पूर्ण विश्वासाने म्हणतो की हे प्रभू मी तुझ्यावर प्रीती करतो. आणि म्हणून या असणाऱ्या संदेशाला किंवा ह्या असणाऱ्या संदेशाच्या शृंखलेला मी जे थोडंसं वेगळं नाव दिलं ते आहे थ्रीफोल्ड डिनायल्स ऑफ पीटर. बट नाउ वी कॅन सी थ्रीफोल्ड डिक्लेरेशन्स ऑफ लव्ह. 3 वेळा जरी पेत्राने ख्रिस्ताचा नाकार केला तरी आता 3 वेळा प्रभू त्याच्याकडून मुखोद्घाट करून घेत आहे की काय पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस काय. आणि आज तुम्हाला आणि मला, मंडळीला, विश्वासणाऱ्यांना, मंडळीच्या कारभाऱ्यांना, मंडळीच्या असणाऱ्या गोष्टी पाळणाऱ्यांना, मंडळीची निगा राखणाऱ्या त्या प्रत्येक सेवकाला आज या पुनरुत्थित ख्रिस्त एक जबाबदारी देत आहे. आणि ती जबाबदारी ही आहे की काय तुम्ही माझ्यावर प्रीती करता काय. आणि म्हणून जे 3 प्रश्न आहेत, हे 3 प्रश्नामध्ये 3 उत्तर प्रभू येशू या पेत्राला देत आहे. आणि म्हणून त्याच्याकडे आम्हाला बघणं गरजेचं आहे. मिशनरी दृष्टिकोनातून किंवा चर्च प्लांटेशनच्या, चर्च ग्रोथच्या दृष्टिकोनातून हा वृत्तांत अतिशय महत्वाचा आहे. अनेक थिओलॉजियन्स ह्याच्यावर विचार करतात, त्यांचं विश्लेषण करतात, वेगवेगळे कॉमेंटेटर्स त्या ठिकाणी त्यांचं असणारं भाष्य त्या ठिकाणी त्याचं लिखाण करतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला पेत्राचे ते 3 नाकार माहिती आहेत, पण काय त्या पेत्राच्या ख्रिस्ताच्या प्रीतीविषयीच्या 3 होकारांकडे आम्ही कधी लक्ष दिलंय का. आणि आज तेच 3 प्रीतीचे होकार घेऊन त्या जबाबदाऱ्यांकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि म्हणून जबाबदारी ती आहे, ख्रिस्तावरील प्रीती जबाबदारी दर्शवते. लव्ह ऑलवेज इन्व्हॉल्व्स रिस्पॉन्सिबिलिटी. ख्रिस्तावरील प्रीती जबाबदारी दर्शवते.
आणि म्हणून ज्या ज्या वेळेस येशू ख्रिस्त या पेत्रा संगती, पुनरुत्थित ख्रिस्त या पेत्रा संगती बोलत असताना ज्या ज्या वेळेस तो प्रश्न विचारतो आणि ज्या ज्या वेळेस पेत्र त्या प्रश्नाला खूप सुंदर रीतीने होकार देतो, तो होय म्हणतो, त्या प्रत्येक वेळेस त्याची उत्तरं दिली गेलेली की अतिशय मार्मिक आहेत, समर्पक आहेत, मंडळीसाठी आजही ती जशीच्या तशी रेलेव्हंट आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा परिच्छेद आम्हाला ख्रिस्ताची इच्छा दर्शवतो. हा परिच्छेद आम्हाला ख्रिस्ताला अनुसरत असताना आमचं समर्पण कसं असावं, काय असावं, कुठल्या पद्धतीचं असावं हे आम्हाला तो शिकवतो. हा परिच्छेद आम्हाला सेवा कार्याचा मूळ जो गाभा आहे, जो आमच्याकडे असणं गरजेचं आहे. या सेवा कार्याचं मूळ गाभा आमचं ज्ञान नाही, या सेवा कार्याचं मूळ गाभा आमचं कौशल्य नाही, या सेवा कार्याचा मूळ गाभा तुम्ही किती सर्टिफाईड आहात, तुम्ही किती इंटेलिजंट आहात, तुम्ही किती तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं ज्ञान आहे याच्यावर तुमच्या असणाऱ्या सर्व गोष्टी ठरलेल्या नाहीयेत. तुमच्या सेवा कार्याचा मूळ गाभा, तुमची असणारी लीडरशिप कुठल्या प्रकारचे याच्यावर सुद्धा नाहीये. तुमच्या सेवा कार्याचा मूळ गाभा तुम्ही किती चांगलं नेटवर्किंग करता याच्यावर सुद्धा नाहीये. तुमच्या सेवा कार्याचा मूळ गाभा तुम्ही किती चांगले वक्ते आहात, तुम्ही किती चांगले प्रचारक आहात, तुम्ही किती मोठे पाळक आहात, तुम्ही किती मोठे मिशनरी आहात, तुम्ही किती मोठे स्वार्थिक आहात, तुम्ही किती मोठे देवाचे सेवक आहात, तुम्ही किती ऍक्टिव्ह मेंबर आहात, तुम्ही किती दानशूर आहात, यावर तुमच्या असणाऱ्या सेवा कार्याचा गाभा डिपेंड नाही. सेवा कार्याचा मूळ गाभा जर कशावर डिपेंड आहे तर ह्या ठिकाणी स्पष्टपणे देवाचा वचन आम्हाला सांगतं, सेवा कार्याचा मूळ गाभा आम्ही ख्रिस्तावर किती प्रीती करतो याच्यावर डिपेंड आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, काय आजही मंडळी म्हणून आम्ही ख्रिस्तावर त्याच प्रकारे प्रीती करत आहोत का, ज्या प्रकारची रिक्वायरमेंट ख्रिस्त आमच्याकडून करत आहे? आणि म्हणून या परिच्छेदाचा ओव्हरऑल जर विषय जर आम्ही घेतला किंवा ओव्हरऑल एक जर सेंटर थॉट आम्ही घेतला, आम्ही वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणार आहे. आज मी फक्त केवळ एकच गोष्ट तुमच्या संगती बोलणार आहे. वास्तविक पाहता या परिच्छेदाचे मी 3 भाग केलेले आहेत आणि या 3 भागांमध्ये इथून पुढे आम्ही 3 संदेश त्या ठिकाणी पाहणार आहोत. कारण एका शब्दाकडे किंवा एका उत्तराकडे ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस त्याला थोडंसं एलॅबोरेट करणं गरजेचं आहे. त्याचं पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून त्याचं योग्य प्रकारे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. जोपर्यंत हा कन्सेप्ट आम्हाला समजणार नाही तोपर्यंत पेत्राचा असणारा मिशनरी कार्यातला जे इम्प्रेशन आहे, जे कार्य आहे ते आम्ही समजून घेणार नाही. आणि म्हणून केवळ पेत्रा संगती येशू ख्रिस्त जे बोलत आहे त्याचं इम्प्रेशन, त्याचा इम्पॅक्ट पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये काय आहे, प्रेषितांच्या कृत्यांमध्ये त्याचा इम्पॅक्ट काय आणि पेत्रानं लिहिलेली जी पहिलं पेत्र आणि दुसरं पेत्र जे आहे त्याच्यावर त्याचं इम्प्रेशन काय हे आम्हाला बघणं गरजेचं आहे. ते एका संदेशामध्ये होणार नाही. आणि म्हणून एक सेंटर थॉट जर या परिच्छेदाचा ह्या पॅसेजचा जर आम्ही घेतला तर आम्हाला एक सेंटर थॉट मिळू शकतो आणि तो सेंटर थॉट आहे, जरी ख्रिस्ताला तुम्ही धिक्कारलं, जरी ख्रिस्ताला आम्ही नाकारलं, जरी ख्रिस्ताला आम्ही बाजूला ठेवलं, जरी आम्ही त्या भीतीपोटी ख्रिस्ताला आम्ही जर नाकारलेलं असेल, जसं पेत्राने त्या ठिकाणी ख्रिस्ताला 3 वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी त्या ठिकाणी नाकारलं, जरीही आम्ही त्या ठिकाणी ख्रिस्ताला नाकारलेलं असेल, स्टील तरीही ख्रिस्त आम्हाला त्याची अद्भुत जबाबदारी द्यायला तयार आहे. ज्या वेळेस आम्ही त्या पुनरुत्थित ख्रिस्ताकडे, तो देव आहे, तो ख्रिस्त आहे, तो प्रभू आहे म्हणून ज्या वेळेस आम्ही आमचं लक्ष लावतो त्यावेळेस त्याची अद्भुत जबाबदारी तो तुम्हाला आणि मला देतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, या पुनरुत्थित ख्रिस्ताकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. जो पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला एक आगळी वेगळी जबाबदारी द्यायला तयार आहे. आणि म्हणून जर आम्ही बारकाईनं बघितलं मार्क 16:7 प्रमाणे, तर हा पुनरुत्थित ख्रिस्त
गालिलामध्ये शिष्यांना भेटणार होता, त्याने ऑलरेडी मार्काच्या शुभवर्तमानाच्या 16व्या अध्यायामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी 16व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये तो त्या ठिकाणी शिष्यांसंगती बोलत असताना किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांसंगती बोलत असताना तो देवदूत त्या ठिकाणी तो म्हणतो, तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका, वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही, त्याला ठेवले होते, ती ही जागा पहा. 7व्या वचनामध्ये तो म्हणतो, तर जा त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा. स्पेसिफिकली पेत्राला स्पेशली सांगायला लावलं त्याने. नीट बारकाईने लक्षात घ्या. तो म्हणतो त्या ठिकाणी 7व्या वचनामध्ये त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की तो तुमच्या पुढे गालिलात जात आहे, त्याने तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. आणि मग बाकीचा वृत्तांत आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मग आम्ही योहानकृत सुवर्तमानाच्या 21व्या अध्यायामध्ये आणि ह्या 15व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो किंवा त्याच्या अगोदरच्या वृत्तांतामध्ये पहिल्या वचनामध्ये जर आम्ही आलं तर त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की तिबेरिया समुद्राजवळ या 7 शिष्यांना त्या ठिकाणी येशू ख्रिस्त दर्शन देतो. आणि ह्या सर्व गोष्टी होत असताना आम्हाला पेत्रासाठी केलेली एक महत्वपूर्ण कृती आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वधस्तंभावर जाण्या अगोदर येशूचे शिष्य त्याला सोडून गेले. पेत्रानं तर कळस गाठला आणि तो कळस हा होता की ख्रिस्ताचं असणाऱ्या त्याची चौकशी होत असताना 3 वेळेस ख्रिस्ताला नाकारणारा एकमेव शिष्य म्हणून त्या ठिकाणी पेत्राची ओळख होती. एवढंच नाही, या छळाच्या अगोदर जो म्हणतो की मी तुमच्यासाठी मरायलाही तयार आहे, तो 3 वेळा येशूचा नाकार करतो. त्याच पेत्रा संगती, लक्षात घ्या मी काय म्हणतो, त्याच पेत्रा संगती येशू स्वर्गारोहणाच्या अगोदर बोलत आहे. त्याच पेत्रा संगती येशू त्याला काही प्रश्न विचारत आहे. त्याच पेत्रा संगती येशू पेत्राकडून योग्य उत्तराची अपेक्षा करत आहे. आणि त्याच पेत्रा संगती येशू त्याला एक अद्भुत आणि अलौकिक जबाबदारी देताना त्या ठिकाणी तो आढळतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताने विचारलेले हे अद्भुत आणि अलौकिक असे प्रश्न आहेत की जे तुम्हाला आणि मला थक्क करून टाकणार आहेत. आणि म्हणून आज या एका प्रश्नाकडे आपण लक्ष केंद्रित करू. आणि तो प्रश्न आम्हाला 15व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो की जे योहानाच्या 21व्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलेले आहे. आता बघा, आतापर्यंत त्यांचा असणारा वृत्तांत आम्हाला पहिल्या वचनापासून जर बघितला तर येशू 7 असणाऱ्या शिष्यांना त्या ठिकाणी दर्शन देतो. ज्यावेळेस पहाट होत आहे त्यावेळेस येशू समुद्र किनाऱ्यावर उभा असताना त्या ठिकाणी दिसतो. त्याचं असणारं त्या ठिकाणी उभं राहणं किंवा त्या ठिकाणी असणं शिष्यांना ते दिसत नाही की ते ओळखत नाही. आणि मग त्या ठिकाणी येशूचा प्रश्न आहे, तो म्हणतो मुलांना तुमच्याजवळ काही खावायला आहे काय? त्यांना उत्तर दिले नाही. त्याने त्यांना म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकले. तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, प्रभू आहे, प्रभू आहे. हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरक्का घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता, आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत ओढीत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे 200 हातावर होते. मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव व त्यावर घातलेली मासळी व भाकरी पाहिली. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा. शिमोन पेत्राने मचव्यावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. कोणी? शिमोन पेत्राने. तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, या न्याहारी करा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचारावयास शिष्यातील कोणी धजला नाही. आतापर्यंत त्यांनी ओळखून घेतलं
येशू येऊन भाकर घेतली व त्यांना दिली. येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली. तशीच मासळही दिली. येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रगट होण्याची ही तिसरी वेळ होती. लक्षात घ्या, लूक किंवा योहान या ठिकाणी बरंच डिटेलिंग ह्याच्यामध्ये देत आहे. पेत्राने किती मासे त्या जाळीतून ओढले, तो कशा प्रकारे त्या ठिकाणी होता, किंवा त्या कुठल्या प्रकारे न्यायरी त्यांनी केली, येशूची कृती काय होती, शिष्यांची कृती त्या ठिकाणी काय होती, आणि येशू कितव्यांदा शिष्यांना त्या ठिकाणी भेटत होता, किंवा कितवं हे दर्शन होतं, किंवा कितव्यांदा तो त्यांना प्रगट झाला, हा सर्व डिटेल वृत्तांत आम्हाला 1 ते 14 वचनापर्यंत आम्हाला आढळतो. आता हा संपूर्ण डिटेल वृत्तांत लक्षात ठेवून आता 15व्या वचनाकडे आपण कूच करू. आणि त्या ठिकाणी म्हटले, त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले. वास्तविक पाहता शिमोन हे त्याचं मूळ नाव, पेत्र हे ख्रिस्तानं दिलेलं नाव आहे. तर त्याचं उलगडा मी तुम्हाला नंतर सांगेन की काय आहे. शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? प्रश्न नीट लक्षात घ्या. ह्यांच्यापेक्षा, कोणापेक्षा? प्रभू त्याला म्हणत आहे, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. येशूचं अतिशय सुंदर उत्तर या पेत्राला तो देत आहे, आणि ते उत्तर हे आहे, तो त्याला म्हणतो, माझी कोकरे चार. येशूचा पहिला प्रश्न आहे, आणि तो प्रश्न हा आहे, तो म्हणतो की ह्याच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस का? ह्यांच्यापेक्षा, याच्यापेक्षा म्हणण्यापेक्षा ह्यांच्यापेक्षा. आता ह्यांच्यापेक्षा म्हणजे वर 14 वचनामध्ये 14 वचनापर्यंत असणारा पूर्ण जो वृत्तांत आहे, त्या वृत्तांतामध्ये झालेली प्रत्येक गोष्ट, त्या सर्व गोष्टींपेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय, येशूला म्हणायचं. कारण वास्तविक पाहता येशूनं निवडलेले हे शिष्य आहेत, आणि येशूची अपेक्षा ही आहे की आता मी तर स्वर्गात जात आहे, आणि पृथ्वीवरची सेवेची पूर्ण वेळ सेवेची जबाबदारी या शिष्यांना पूर्णपणे विश्वासूपणे पार पाडायची. पण ज्या वेळेस ख्रिस्ताला दिसून येतं की ते आता आपापल्या व्यवसायाकडे परतलेले आहेत, ते पुन्हा ते आपला पहिल्याचाच व्यवसाय करत आहेत, त्यावेळेस आता ख्रिस्त त्या ठिकाणी उभा राहतो, पुनरुत्थित देव म्हणून हा पेत्रा संगती वार्तालाप करतो, आणि त्या ठिकाणी बोलत असताना तो स्पष्टपणे तो म्हणतो, यांच्यापेक्षा, या माशापेक्षा, ते माशाच्या जाळ्यात अडकलेले त्याच्यापेक्षा, जे प्रोफेशन तुम्ही बाळगत आहात त्याच्यापेक्षा, जे तुमची फ्रेंडशिप आहे त्याच्यापेक्षा, जी न्याहारी तुम्ही केली त्याच्यापेक्षा, जे तुमचं फेलोशिप आहे त्याच्यापेक्षा, या सर्वांपेक्षा पेत्रा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस का? आणि पेत्र त्या ठिकाणी म्हणत असताना म्हणतो, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे. कारण ख्रिस्तानं त्याच्या असणाऱ्या एक्साइटमेंटचा अनुभव घेतलेला आहे. ऑलरेडी ख्रिस्ताला माहिती आहे की पेत्र काय बोलतो, आणि म्हणून त्यावेळेस बोलतो की प्रभू, तुला माहिती आहे मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि प्रभू त्याला म्हणतो, माझी कोकरे चार. इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे, फीड माय लॅम्ब. इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे, फीड माय लॅम्ब. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही ह्या असणाऱ्या गोष्टीकडे लक्ष देतो, त्यावेळेस आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. येशू म्हणतो, माझी कोकरे चार. तू माझ्यावर ह्यांच्यापेक्षा अधिक प्रीती करतोस का? हे जे मासे आहेत त्यांच्यापेक्षा तू अधिक माझ्यावर प्रीती करतो का? तुझा जो सोर्स ऑफ इन्कम आहे त्याच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस का? ती जाळी की ज्या जाळ्यामध्ये मासे अडकलेले, तुझ्या सोर्सचं असणारं जे चॅनल आहे त्याच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस का? तुझे जे मित्र आहेत
त्याच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? जे मित्र त्या ठिकाणी तुझ्या प्रोफेशन मध्ये येऊन तुला पैसा कमवण्यासाठी मदत करत आहे, त्याच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस का? जी न्याहारी तू केली त्याच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस का? काय तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस का? एक मंडळी म्हणून या प्रश्नाकडे बारकाईने लक्ष केंद्रित करू प्रिय बंधूंनी बघितले. एक विश्वासणारा म्हणून ह्या प्रश्नाकडे बारकाईने लक्ष केंद्रित करूया. काय ह्या सगळ्यांपेक्षा माझी प्रीती देवावर अधिक आहे का? माझं प्रोफेशन, माझे सोर्सेस ऑफ इन्कम सोर्सेस, माझा असणारं फ्रेंड सर्कल, माझी असणारी व्यस्त, माझ्या असणाऱ्या तथाकथित असणाऱ्या सर्व गोष्टी, माझे बँक बॅलन्सेस, माझ्या असणारी प्रॉपर्टी, माझ्या असणाऱ्या सर्व असणाऱ्या ज्या सर्व मला हव्याशा वाटणाऱ्या सर्व गोष्टी, माझी डिग्निटी, माझं इम्प्रेशन, माझं ॲटिट्यूड, माझ्या असणाऱ्या माझी ब्युटी, माझ्या असणाऱ्या बाकीच्या सर्व गोष्टींपेक्षा काय मी ख्रिस्तावर अधिक प्रीती करतो काय? मी करते काय ख्रिस्तावर प्रीती? आणि जर आमचं उत्तर होय असं असेल तर येशू हा पुनरुत्थित देव आम्हाला एक जबाबदारी देत आहे आणि ती जबाबदारी ही आहे आणि तो म्हणतो माझी कोकरे चार, फीड माय लॅम्ब. व्हॉट डज इट मीन बाय फीड? आणि मराठीमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे माझी कोकरे चार. मी विचार करत होतो लॅम्ब आणि शीप याच्यामध्ये काय फरक आहे? का येशू म्हणतो की फीड माय लॅम्ब? का तो म्हणतो की माझी कोकरे चार? वास्तविक पाहता जर आम्ही बारकाईने जर बघितलं, शीप मध्ये, मेंढरामध्ये आणि कोकऱ्यामध्ये एक फार मोठा फरक आहे. 1 वर्षाच्या आतील जे मेंढरू आहे, जन्मल्यापासून 1 वर्षाच्या आतील जे मेंढरू आहे त्याला कोकरा म्हटलेला आहे. 1 वर्षाच्या जन्मापासून 1 वर्षाच्या पुढचं जे मेंढरू आहे त्याला शीप म्हटलेला आहे. 1 वर्षाच्या आतल्या मेंढराचं म्हणजे कोकऱ्याचं असणारं जे मांस आहे ते टेंडर आहे, ते प्रगल्भ नाही. पण त्याच्यानंतरचं 1 वर्षानंतरचं जे मेंढरू आहे त्याचं मटण म्हटलं जातं. हे नीट लक्षात घ्या. आणि म्हणून जन्मल्यापासून 1 वर्षापर्यंत जे आहे किंवा 1 वर्षाच्या आतचं आहे त्याला लॅम्ब म्हटलेलं आहे, कोकरू म्हटलेलं आहे, कोकरा म्हटलेला आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही या कोकऱ्याकडे, आता कोकरा हा शब्द किंवा कोकरे हा शब्द जर आम्ही बघितला तर 1 वर्षाच्या आतल्या कोकऱ्याला काय कळत असेल? आणि म्हणून जर आम्ही बारकाईनं जर बघितलं, कोकरू हे लहान आहे, त्याची काळजी घेण्याची गरज आहे, त्याला योग्यपणे हाताळण्याची गरज आहे, त्याला योग्य प्रकारचं वळण लावण्याची गरज आहे, त्याला योग्य प्रकारचं शिक्षण देण्याची गरज आहे, त्याला योग्य प्रकारची शिस्त लावण्याची गरज आहे, त्याला योग्य प्रकारच्या पोषणाची गरज आहे. कोकऱ्याला या सर्व असणाऱ्या प्रोसेस मधनं जाण्याची गरज आहे. तर कुठं ते सुदृढ होईल, तर कुठं ते व्यवस्थित योग्य मार्गावर चालेल. नाहीतर तो मार्ग सोडून त्या 100 मेंढरातनं ते बाहेर निघेल आणि कुठल्या तरी वेड्या मार्गाला त्या ठिकाणी जाईल आणि कुठल्या तरी काटेरी झुडपामध्ये गुंतून बसेल. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही या कोकरा किंवा कोकरे या शब्दाकडे ज्या वेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या असणाऱ्या कोकऱ्याला केअरिंगची गरज आहे, योग्यपणे हाताळण्याची गरज आहे, त्याची काळजी घेणं याची गरज आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही आता या दृष्टिकोनातून जर आम्ही विचार केला तर आम्हाला हे दिसून येतं की आता येशू ख्रिस्त पुनरुत्थित जो देव आहे तो आता पेत्राला ह्या ठिकाणी म्हणतो की माझी कोकरे चार. यू हॅव टू फीड माय लॅम्ब्स.
तुला एक महत्वाची जबाबदारी देते की जे जे विश्वासदारे मी तुझ्या हातामध्ये देत आहे, जे माझे फॉलोअर्स मी तुझ्या हातामध्ये देत आहे, जे माझे अनुसरणारे मी तुझ्या हातामध्ये देत आहे, हे कोकरे आहेत आणि या कोकऱ्यांची निगा राखण्याची जबाबदारी मी तुला देत आहे. योग्य प्रकारे त्यांना हाताळण्याची गरज आहे, योग्य प्रकारे त्यांना वळण लावण्याची गरज आहे, योग्य प्रकारच्या शिस्तीत आणि शिक्षणामध्ये त्यांना उभं करण्याची गरज आहे, योग्य प्रकारच्या पोषणाची त्यांना गरज आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, पेत्राला अतिशय मार्मिक जबाबदारी या ठिकाणी प्रभू देत आहे आणि ती जबाबदारी ही आहे, माझी कोकरेचा. पण ते चारण्यासाठी त्या प्रभूवर प्रीती करणं गरजेचं आहे. जो प्रीती करतो तो कोकऱ्याला चालतो, जो प्रीती करत नाही तो त्या कोकऱ्यांचा धिक्कार करतो. जो प्रभूवर प्रीती करत नाही तो कोकऱ्यांचा धिक्कार करतो. आणि म्हणून मेंढपाळ आणि गुराखीमध्ये फरक आहे बरं का. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी प्राण देतो. गुराखी जो असेल किंवा जो नोकर म्हणून असेल, तो ज्या वेळेस हिंस्र श्वापद ज्या वेळेस त्या ठिकाणी येतो, तो ते बघून पळून जातो. आणि म्हणून मेंढपाळात आणि त्याच्या असणाऱ्या त्या नोकरामध्ये अतिशय मोठा फरक आहे. जो प्रीती करतो तो कोकऱ्यांना चालतो, जो प्रभूवर प्रीती करतो तो कोकऱ्यांना चालतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही ख्रिस्तावर अधिक प्रीती करणारं आमचं जीवन असावं, जेणेकरून ख्रिस्त आम्हाला एक महत्वाची अद्भुत जबाबदारी देतो. आणि ती जबाबदारी ही आहे की आम्ही ख्रिस्ताच्या इच्छेमध्ये ज्या गोष्टी आहेत ते करणं. आणि ती गोष्ट ही आहे की तो म्हणतो की माझी कोकरे चाल. आणि म्हणून तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे की आम्ही इतर विश्वासणाऱ्यांची काळजी घेऊन ख्रिस्ताची प्रीती त्यांच्यावर प्रगट केली पाहिजे. ख्रिस्ताची प्रीती, ख्रिस्तावरील प्रीती आम्ही त्या ठिकाणी प्रदर्शित केली पाहिजे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर आम्ही जुन्या कराराच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्या ठिकाणी डिक्लेरेशन ऑफ फेथ आहे. आणि ते डिक्लेरेशन ऑफ फेथ आम्हाला अनुवादाच्या 6व्या अध्यायाच्या आम्हाला 5व्या वचनामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं की ज्याला इंग्लिशमध्ये द शीमा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. व्हॉट डज इट मीन बाय शीमा? द शीमा, त्याचं मिनिंग हे आहे, दॅट इज कॉल्ड डिक्लेरेशन ऑफ फेथ, की जे आम्हाला अनुवादाच्या 6व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, अनुवाद 6:5, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. यांच्यापेक्षा अधिक असणारी प्रीती काय? पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने. डिक्लेरेशन ऑफ फेथ आम्हाला त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर अनुवादाच्या असणाऱ्या 10व्या अध्यायाच्या असणाऱ्या 12व्या आणि 13व्या वचनामध्ये सुद्धा आम्हाला या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आढळतात. 12वं आणि 13वं वचन जर आम्ही बघितलं, अनुवाद 10, 12 आणि 13, त्या ठिकाणी म्हटलं, तर आता हे इस्रायला, तो आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वर याची सेवा करावी. अनुवाद 11:1 मध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला ह्याच प्रकारचं वचन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं, म्हणून तो आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती करावी आणि त्याने तुला लावून दिलेली व्यवस्था, त्याचे विधी, त्याचे नियम व त्याच्या आज्ञा नित्य पाळाव्यात. हे कधी? पहिली महत्वाची गोष्ट, तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती करावी. प्रिय बंधू आणि भगिनींनो, दानिएल सुद्धा त्याच्या प्रार्थनेमध्ये म्हणत असताना दानिएलाच्या 9व्या अध्यायाच्या
त्याच्या 4थ्या वचनामध्ये तो त्या ठिकाणी म्हणत असताना फार सुंदर डिक्लेरेशन सर्व समर्थ परमेश्वराविषयी त्याच्या प्रीतीविषयी त्या ठिकाणी तो देतो. दानिएल 9 आणि त्याच्या 4थ्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी तो म्हणत असताना म्हणतो, मी आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करून पापांगीकार केला तो असा, हे प्रभो, हे थोर व भयावह देवा, जे तुझवर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पाळतात त्यांच्याबरोबर तू आपला करार पाळून त्याचवर दया करतोस. कोणावर दया करतो? जे तुझ्यावर प्रीती करून तुझ्या आज्ञा पाळतात. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, दानिएल जर त्याच्या प्रार्थनेमध्ये डिक्लेरेशन देतो, अनुवादाच्या पुस्तकामध्ये रिपिटेशन ऑफ लॉज मध्ये ज्यावेळेस आम्हाला हे दिसून येतं की परमेश्वरावर प्रीती करणं हे अति महत्वाचं आहे, ज्यावेळेस आम्हाला दशिमामध्ये दिसून येतं की त्या ठिकाणी डिक्लेरेशन ऑफ फेथ आहे, पूर्ण मनाने पूर्ण जीवाने त्या ठिकाणी आम्हाला त्या देवावर प्रीती करणं गरजेचं आहे. एवढंच केवळ नाही, नेहमीच्या पुस्तकाच्या 1ल्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये सुद्धा बरोबर दानिएला सारखी केलेली नेहम्यानं प्रार्थना ज्यावेळेस इस्रायल लोक बंदिवासामध्ये जातात, अगदी तशीच मिळती जुळती नेहम्याची दानिएला सारखी केलेली प्रार्थना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. एवढंच केवळ नाही, जर आम्ही स्तोत्र संहिता याचा 18वा अध्याय काढला आणि त्याच्या 1ल्याच वचनामध्ये जर बघितलं तर स्वतः दावीद एक डिक्लेरेशन त्या ठिकाणी देतो आणि त्याचं डिक्लेरेशन हे आहे, हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वरावर प्रीती करणं या सर्व गोष्टींपेक्षा, यांच्यापेक्षा परमेश्वरावर अधिक प्रीती करणं. नवा कराराकडे ज्यावेळेस आम्ही येतो, आम्ही आता बघितलं जुन्या कराराचा दृष्टिकोन बघितला, नव्या कराराच्या दृष्टिकोनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, नव्या कराराकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, नवा करार आम्हाला शिकवतो की प्रीती हे विश्वासणाऱ्यांचं खरं चिन्ह आहे. प्रीती हे विश्वासणाऱ्यांचं खरं चिन्ह आहे. आणि म्हणून मत्ते 22:37 मध्ये आम्हाला अनुवाद 6:5 हे आम्हाला रिपीट केलेलं, पूर्णत्वास गेलेलं आम्हाला त्या ठिकाणी आढळतं. आणि म्हणून 1 कोरिंथ सुद्धा 1 कोरिंथ मध्ये जर आम्ही बघितलं 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे तो म्हणतो, देवावर जर प्रीती करत असेल तर त्याची देवाला ओळख झालेली आहे असं देवाचं वचन त्या ठिकाणी सांगतं. आणि म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट, नवा करार जर आम्हाला काय शिकवतो, नवा करार आम्हाला शिकवतो की आज्ञाधारकता किंवा आज्ञाधारकपणा हा ख्रिस्तावर प्रीती केल्याचा एकमेव पुरावा आहे. योहानकृत वर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्याच्या 15व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जुना करार देवाच्या प्रीतीविषयी बोलतो, नवा करार ख्रिस्तावर आम्ही करत असणाऱ्या प्रीतीविषयी बोलतो. आणि जर आम्ही या सर्व जगी गोष्टींपेक्षा जर आम्ही देवापावर ख्रिस्तावर जर अधिक प्रीती करत असू तर ख्रिस्त पुनरुत्थित देव आम्हाला एक जबाबदारी देतो आणि ती जबाबदारी ही आहे की माझी कोकरे चार, माझी कोकरे चार. अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये असंच होतं. पुनरुत्थित ख्रिस्त ज्या गोष्टी त्या ठिकाणी बघत आहे ना, आम्हाला कधी कधी ते विचित्र दिसून येतं. अनेक वेळेस अनेक देवाचे सेवक ज्यावेळेस मंडळीतील सभासदांना बघतात, ज्यावेळेस ते आक्रंदन करून, आक्रोश करून, तळमळीनं ज्यावेळेस देवाचं वचन सांगतात, पण ज्यावेळेस त्यांच्या समोर असणारी ही आत्मिक त्यांची लेकरं ज्यावेळेस त्याच असणाऱ्या चुकीच्या गोष्टी करत राहतात, त्याच असणाऱ्या पापाकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी ज्यावेळेस करत राहतात, त्यावेळेस त्यांना अतिशय वाईट वाटतं. काहीस त्याच सारखं ख्रिस्तानं ज्यावेळेस बघितलं असेल त्यावेळेस त्याला सुद्धा वाईट वाटलं असेल, कारण शिष्य पुन्हा त्यांच्या त्या ओरिजिनल व्यवसायाकडे परत गेले. आणि कदाचित ख्रिस्ताना हा विचार केला असेल की अरे, मी जे शिक्षण त्यांना दिलं, जी डिसायपलशिप त्यांना दिली, त्या सर्वांपेक्षा त्यांना त्यांचं पास्ट लाईफ चांगलं वाटलं, त्यांना त्यांचा पास्ट टेन्स त्यांना चांगला वाटला. प्रिय बंधू आणि भगिनींनो,
अनेक वेळेस आमचा भूतकाळ अतिशय आमचं भविष्यकाळ कठीण करून जातो, हे लक्षात घ्या. अनेक वेळेस प्रभूची इच्छा आहे की जे मी शिकवलं ते पुढे न्यावं, पण अनेक वेळेस आम्ही कुठे जातो, आम्ही आमच्या भूतकाळाच्या गोष्टीकडे जातो, आम्ही आमच्या पास्ट लाईफला आम्ही स्टक होऊन जातो. आम्हाला आमचं भूतकाळातलं जीवन, आम्हाला आमचं मागचं जीवनच आम्हाला ते चांगलं वाटू लागतं. आम्ही त्याच असणाऱ्या गोष्टींमध्ये गुरफटून जातो. येशू स्वतः म्हणतो, अरे मी तुम्हाला ह्याच्यासाठी निवडलं, मी तुम्हाला ह्याच्यासाठी नेमलं, मी तुम्हाला ह्याच्यासाठी वेगळं केलं, तुम्ही त्याच ठिकाणी गेला. काय अजूनही या पेत्रासारखे आम्हाला मासेमारीच प्रिय आहे का? अजूनही या पेत्रासारखे आम्हाला ते जाळच प्रिय आहे का? अजूनही त्या पेत्रासारखं आम्हाला त्या मित्रांमध्ये रममाण होणं, त्या मित्रांच्या सहभागितेमध्येच राहणं आम्हाला प्रिय आहे का? की देवाच्या सहभागितेमध्ये राहणं आम्हाला चांगलं वाटतं? प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्त आज तुम्हाला आणि मला मंडळीला विचारत आहे, ह्याच्यापेक्षा अधिक तू माझ्यावर प्रीती करतोस का? आणि जर करत असशील, माझी कोकरे चाल, माझी कोकरे चाल. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे का तो सांगत आहे? प्रभू ह्या ठिकाणी या लोकांना, या पेत्राला काही रिमाइंडर्स देत आहे. दोन महत्वाचे रिमाइंडर्स तो या ठिकाणी देते. जर आम्ही बघितलं मत्तई सुवर्तमानाचा 4था अध्याय आणि त्याच्या 19व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी एक रिमाइंडर असा आहे. त्या ठिकाणी तो म्हणतो, त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. देवबापाने, प्रभूने त्यांची निवड, त्यांना सिलेक्ट केले यासाठी की त्यांनी मासे धरणारे नाही तर माणसे धरणारा व्हावं. स्टिल दे आर इंटरेस्टेड इन फिशिंग. ते अजूनही ते मासे पकडण्यामध्येच इंटरेस्टेड आहे. अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये तेच होतं. दुसरी गोष्ट, दुसरं रिमाइंडर यदा कदाचित तो त्यांना हे देत असेल की जे लूक वर्तमानाच्या 16व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आढळून येतं. आणि ते रिमाइंडर कदाचित हे आहे 13व्या वचनामध्ये, लूक 16 आणि त्याचं 13वं वचन. त्या ठिकाणी म्हटलेले, कोणत्याही चाकराला 2 धन्यांची सेवा चाकरी करता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा चाकरी करता येत नाही. यू कॅनॉट सर्व टू मास्टर्स. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, या शिष्यांना मासे नाही तर माणसे धरणारं केलं होतं. आणि या शिष्यांना स्पष्टपणे प्रभूची शिकवण होती की तुम्ही 2 मालकांची, तुम्ही 2 धन्यांची चाकरी करू शकत नाही, सेवा चाकरी करू शकत नाही. हे प्रभूने स्पष्टपणे त्यांना सांगितलं होतं. आणि ज्यावेळेस तो म्हणतो, ह्यापेक्षा अधिक तो आम्ही माझ्यावर प्रीती करतोस का, त्याच्यातनं तो हे रिमाइंड करतोय की मी तुम्हाला माणसे धरणारं केलंय. तुम्हाला कुठल्या तरी एकाच सेवकाची, एकाच मालकाची चाकरी करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणतो की काय ह्याच्यापेक्षा अधिक तू माझ्यावर प्रीती करतोस का. प्रीती हा शब्द ग्रीकमध्ये, मूळ ग्रीकमध्ये जर बघितलं तर अगापे ह्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वापरलेला आहे. पण ज्यावेळेस तो म्हणतो की फीड माय लॅम्ब, फीड हा शब्द जर आम्ही बघितला तर त्याला बॉस्को ह्या अर्थानं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि बॉस्को ह्या अर्थाचा किंवा फीड ह्या जर शब्दाकडे जर आम्ही बघितलं, हा शब्द हा कंटिन्युअस ऍक्शन त्याच्यामध्ये. आणि म्हणून जर आम्ही थोडंसं बारकाईनं जर लक्ष केलं तर त्याचं एक्सप्लेनेशन असं आहे, एक ख्रिस्ती शिक्षक या नात्याने मंडळी म्हटलेल्या कळपाची आत्मिक रीतीने योग्य प्रकारे निगा राखणं, आत्मिक मानना देणं, योग्य प्रकारचं फीडिंग करणं हे त्या ख्रिस्ती शिक्षकाचं, त्या सेवकाचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून ख्रिस्ती या नात्याने आम्ही इतर विश्वासधारांची काळजी घेऊन ख्रिस्तावरची प्रीती प्रदर्शित करणारं आमचं जीवन असावं, हे या असणाऱ्या पहिल्या वचनाच्या द्वारे किंवा 15व्या वचनाच्या द्वारे तो आम्हाला दाखवू इच्छितो. आणि म्हणून आज
या संदेशाचा समारोप करत असताना प्रश्न हा की ख्रिस्तावर अधिक प्रीतीपेक्षा आमच्या जीवनात असं काय महत्त्वाचं आहे का की जे ख्रिस्ताच्या प्रीतीपेक्षा आम्हाला खूप महत्त्वाचं वाटतं? आमचं प्रोफेशन, आमचे सोर्स ऑफ इन्कम, आमचा ॲटिट्यूड, आमची ब्युटी, आमचं असणारं राहणीमान, आमच्या असणाऱ्या संपत्ती, आमचे असणारे बँक बॅलन्सेस, आमची असणारी प्रॉपर्टी, ज्या प्रकारे माझं मार्केटमध्ये नेटवर्किंग आहे, ज्या प्रकारे माझं प्रोफेशन आहे, ते आम्हाला ख्रिस्ताच्या प्रीतीपेक्षा अधिक वाटतं का? प्रभू त्याच्या वचनामध्ये म्हणतो, येशू किंवा ख्रिस्त आपल्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावलं. आणि म्हणून प्रिय बंधूंनी बघितलं, ज्यावेळेस आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 6व्या वचनापासून मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तो म्हणतो आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुविळ्य भक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल, परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. जो ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला, काय मी त्याच्यावर अधिक प्रीती करायला तयार आहे. ज्या ख्रिस्तानं माझी पापे पुसून टाकली जावी म्हणून त्या वधस्तंभावर प्राण अर्पण केले, ज्या ख्रिस्तानं माझा पास्ट नीटनेटका व्हावा आणि माझं फ्युचर सेट व्हावं यासाठी आपलं सर्वस्व दिलं, काय मी त्या ख्रिस्तावर अधिक प्रीती करतो का, अधिक प्रीती करते का, हा विचार तुम्ही आणि मी करणं गरजेचं आहे. अजून एका ठिकाणी जर आम्ही बघितलं, मत्ती कृष्णवर्तमान ह्याचा 7वा अध्याय आणि त्याच्या 21व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं, ते त्या ठिकाणी म्हटलेलं, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण म्हणतील, नीट लक्षात घ्या, त्या दिवशी पुष्कळ जण म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्याकडून निघून जा. काय आमची वरपांगी प्रीती करतो का? आमची प्रीती कशी आहे? आणि या सर्व गोष्टींपेक्षा आम्ही ख्रिस्तावर अधिक प्रीती करत आहोत. प्रभुदेव बाप या वचनाच्या द्वारे तो तुम्हाला आणि मला आशीर्वाद करो. पुढच्या असणाऱ्या प्रभुवारीत आम्ही पुन्हा एक वार जो दुसरा त्या ठिकाणी ख्रिस्ताने पेत्राला विचारलेला जो प्रश्न आहे त्याच्याकडे आपण नक्कीच त्या ठिकाणी पाहणार आहोत. या आपण डोळे झाकूया आणि प्रार्थना करू. त्याच्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना सुमंत देवा परात्पर आशीर्वाद घेऊ आणि हालेलुया या ईशस्तवनाच्या द्वारे आपल्या भक्तीचा समारोप करू. प्रभुदेव बाबा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो प्रभू तुझ्या अद्भुत अशा अलौकिक अशा वचनांबद्दल की प्रभू अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये प्रभू ते तू आम्हाला दाखवून देतोस. तुझा पवित्र आत्मा की जो आम्हाला तुझ्या वचनातली सत्यता त्या ठिकाणी उलगडून दाखवतो. प्रभू आम्ही त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो दे बाबा, या वचनानुसार प्रभू आम्ही तुझ्यावर अधिक प्रीती करावी. आमच्याकडच्या असणाऱ्या सर्व गोष्टी ह्या गौण आहेत हे आम्ही कबूल करावं. केवळ तूच आणि तूच आमच्यासाठी महत्त्वाचा आहेस. प्रभू दे कृतीद्वारे आम्ही करावं, कारण ज्यावेळेस आम्ही तुझ्यावर प्रीती करतो त्यावेळेस तू आम्हाला जबाबदारी देतोस. आणि म्हणून जिवंत दे बाबा, आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो. दे बाबा, आम्ही प्रार्थना करतो की प्रभू आज ह्या अनेक दिवसापासून जी महामारी प्रभूजी संपूर्ण देशामध्ये ज्याने हाहाकार माजवलेला आहे, दे बाबा आम्ही हात जोडून कळकळीनं तुझ्याकडे विनंती करतो. प्रभू या सर्व गोष्टी संपुष्टात आणणार प्रभूजी तू आमचा देवा प्रभूजी. यदा कदाचित प्रभू अजूनही आम्ही प्रभू मनापासून तुझ्याकडे वळालेलो नाही,
अजूनही प्रभू आम्ही मनापासून तुझ्याकडे आक्रंदन केलं नाही, पश्चाताप केला नाही प्रभू, ते पश्चातापाचा अंत करून दे. जिवंत दे बाबा, आम्ही आमच्या सर्व महत्वाच्या जगी गोष्टी सोडून दे बाबा. आम्ही आमचं मन तुझ्याकडे लावावं, आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावावी. पश्चातापी अंतकरणाने प्रभू अंतकरणामध्ये तुला स्वीकारावं, यासाठी लागणारी सर्व प्रकारची कृपा तू दे प्रभू. आम्हाला माहित नाही प्रभू, कदाचित आज आम्ही हा दिवस पाहत आहोत, उद्या कदाचित आम्ही हा दिवस आम्ही पाहणार नाही प्रभू. आम्हाला तू तयार कर, तुझ्या स्वर्गीय राज्याचे वाटेकरी तू कर. ज्या ज्या वेळेस प्रभूजी कदाचित आम्हाला तुझं बोलावलं येईल आम्हाला माहित नाही, पण प्रभू परमेश्वरा आम्ही त्याच्यासाठी सदैव तयार असावं, यासाठी तुझी कृपा तू करेल प्रभू. ज्यांनी ज्यांनी आज तुला दानार्पण केलेलं आहे, दशमांश दिलेले आहेत, उपकार स्तुतीची प्रभूजी दान त्या ठिकाणी दिलेलं आहे, ते प्रत्येक दान येशूच्या नावामध्ये आशीर्वादित तू कर. त्या कुटुंबाला, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित तू कर प्रभूजी. अनेक मंडळांमध्ये, माझ्या मंडळीमध्ये जे आजारी आहेत, जे कठीणतेमधून जात आहेत प्रभू, ज्यांचे व्यवसाय गेलेले आहेत, ज्यांची नोकरी गेलेली आहे, जे आज घरीच आहेत, त्या प्रत्येकाला प्रभूजी पुरवठा करणारा जिवंत देबाप तू हो. प्रत्येकाला आरोग्य देणारा जिवंत देबाप तू हो. अतिशय कठीण प्रसंगामधून प्रभू तुझी मंडळी जात आहे, तुझे विश्वासणारे जात आहेत प्रभूजी. विश्वासाची पारख त्या ठिकाणी होत आहे प्रभू. आमच्या संगती राहणारा तो आमचा इम्मानुएल देबाप तू हो, आणि तुझ्या नावाचा गौरव करून घे. पुन्हा एक वार प्रभू, हे सर्व काही तुझ्या गौरवशाली हातामध्ये आम्ही समर्पित करतो. तू आमच्या संगती आहेस, याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. इथून पुढचा असणारा सप्ताह आमच्यासाठी आशीर्वादाचा तू कर. आमचं घरातून बाहेर जाणं, घरी पुन्हा येणं, तू आशीर्वादाचा सुरक्षिततेचं तू कर, आणि तुझ्या नावाला गौरव तू प्राप्त करून घेत. पुन्हा एक वार प्रभू तुझे आभार मानत धन्यवाद देत. धन्य तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावे, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरून सोडला आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जाण, त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेले देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर इथून पुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus.